आज आहे ना आम्ही गावी जातोय आणि शिरोला आम्ही सोडायला आलोय हॉस्टेलमध्ये. तर कणकवलीमध्ये आलो आहे, घरी आलो. तर हा असा फणस आम्ही व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे. जसं काय झालंय ते बघा, कसलं जबरदस्त वाटतंय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका व्लॉगमध्ये. तर आज आहे ना आम्ही गावी जातोय आणि शिरोला आम्ही सोडायला आलोय हॉस्टेलमध्ये. हॉस्टेल असं नाही, ॲक्च्युली त्याच्या मम्मीचंच घर आहे. त्याच्या मम्मीजवळ आम्ही त्याला सोडायला आलोय आणि आमच्या घरापासनं खूप जवळच आहे. ही अशी काही जागा आहे, आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवेनच. आणि आमचा शिरो 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 तर असं काय आहे. थोडं वाटतंय मनात वाईट की कसं राहील काय राहील. फर्स्ट टाइम आहे शिरोला द्यायचा आम्हाला. आता शिरोला आम्ही हॉस्टेलमध्ये सोडतोय आणि हे असं काही हॉस्टेल आहे जिथे आता शिरो जातोय. शिरो ते त्याचे भाऊ आहेत, ते जे आहेत ते. तर गाईज फायनली जायला निघालोय गावासाठी. हे असं काही आम्ही ते खाली पण एक बॅग ठेवली आहे, पाठी सगळं सामान आहे आणि आम्ही चाललोय. आणि आमची लास्ट मोमेंट सनलाईट किती छान पडली ना चेहऱ्यावर. काय लास्ट मोमेंट बुकिंग झाली पटापट आणि ट्रेनचे तिकीट्स पण आम्ही तात्काळ काढल्यामुळे ते पण बुक आहेत. सो आम्हाला काहीच टेन्शन नाही. फक्त टेन्शन एवढंच आहे की माऊ प्लॅटफॉर्मचं तर आहेच, माऊ आणि पोहू जे ठेवायला दिलेत आम्ही ज्यांच्याकडे ते फक्त सेफली राहू दे. कसं नाही ऊन पडतंय. तर आता भेटूया स्टेशनवर गेलो होतो. 2 मिनिटाचा रस्ता राहिला. बसून मला त्याच्यामध्ये अडकलोय बेकार. आणि आमचा टायमिंग झालाय 6:40 ची ट्रेन आहे. ती पुण्यातनच सुटते आणि आम्ही अजून इथे आम्हाला जागेवर 3 सिग्नल लागले. छान. आम्हाला फक्त 5 मिनिटं राहिले आहेत. ट्रेन ऑलमोस्ट लागलीच आहे आणि ही धावपळ असते. तर फायनली आता 7:02 झाले आहेत आणि बसलो आता आम्ही आतमध्ये येऊन. तर कसं आहे सगळं दाखवत. मला तर हेच हवं होतं की सनसेट पूर्णपणे होऊ दे नको आणि मला बसायला भेटेल. त्याच्यातून मी मस्तपैकी जरा बघेन. सनसेट होत असताना ना ट्रेनमधून बाहेर निघायला मजा येईल, खूप मजा येते. मला तर खूप आवडतं. सो हे भाऊ बहीण एक साथ बसले आहेत. 7:02 झाले आहेत आणि आता आमची ट्रेन इथून सुटेल. बघितला. आता आम्ही खंडाळा पास केलाय आणि इथे ना मला एकदम मस्त सिनेरिओ दिसलाय, पण तो कॅच करण्यासाठी इतका वेळ वेट करते. मगाशी एकदम सिलिंग आणि त्या सगळ्या गोष्टी इतक्या मस्त वाटत होत्या ना. आता कॅप्चर कसं होतंय फोन मध्ये माहित नाही, बट इन रिअलिटी बघायला खूप मस्त वाटतंय. ही आमची नवीन फ्रेंड आहे, आमच्या बरोबर चालली आहे ट्रेन मधून रत्नागिरीला. आणि ही तिच्यावर लगेच त्यांनी लुडोचा सेटअप केलाय प्रॉपर आणि लुडो खेळतात दोघं जण. मनू हे म्हणा हाय कर. फ्रेंड्स तुझ्या नवीन साजिरी हाय कर. गाईज आता 7:45 झालेत आणि आमची गाडी आत्ता नांदगावला आली आहे. तुम्ही बघू शकता नांदगावला आली आहे. गाडीचा टायमिंग होता रात्री 3चा. गाडी 4.5 तास लेट आहे आणि आम्ही आत्ता पण बसलोय आणि आता पण ती नांदगावला म्हणजे 8:15 पर्यंत पोचवेल आता आम्हाला ती. कंटाळा आलाय जाम.
फायनली कणकवली मध्ये आलोय. उतरलोय आता कणकवली मध्ये. फायनली आलो आणि हे आमचं वजन बघा सगळं. पप्पा न्यायला आलेत. आता खाली जाऊन बघतो. आणि कणकवली इतकी चेंज झालंय एवढ्याच दिवसांमध्ये. तर कणकवली मध्ये आलो आहे आणि आमचे पप्पा पण आले आहेत गाडी घेऊन आम्हाला घ्यायला. वजन पण नाही त्याचा. ब्लॉगर बघा इथे माझ्या व्हिडिओ टाकून स्वतः कोलॅब होते व्हिडिओ मध्ये. चला बस बस. सुसंग संगीता सुसंग संगीता बरो. लालपरी बघितली फायनली. आम्ही ना आता रेल्वे स्टेशन वर उतरलो. आता आम्हाला अर्धा एक तास झालाय आणि आता आम्ही घरी जातोय. रेल्वे स्टेशन वरून ना आम्हाला अजून एक लालपरी. रेल्वे स्टेशन वरून आज आम्हाला 1 ते 45 मिनिटं लागतात घरी पोचायला. तर आता आम्ही चाललोय. घरी आलो. आमचं छोटस घर आणि आमची मम्माची गाडी. घरी आलो आहे. हे आमचं घर आणि तुम्हाला मी आता मम्मा दाखवते काय करते. ती बसली आहे. तर आज आम्ही घरी आलोय, पोचलोय. सगळं आवरून झालंय. नाश्ता बिष्टा मम्मीने मस्त पोहे बनवले होते आमच्यासाठी. खाल्लेत दिलेत आणि आता हा सगळा इथं पसारा आहे. आज बनवतोय परत एकदा फणसाची भाजी. मम्मा आमच्यासाठी भाजी बनवणार आहे आणि मस्त की आम्ही खाणार आहे. आणि आज मम्मा बनवते भाजी ती तुम्ही बघा. तर हा असा फणस आम्ही व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं त्याच सेम टाईपने आम्ही हा मस्तपैकी स्वच्छ केलाय. ह्याला आता वॉश करणार आणि आता ह्याची भाजी करणार. तर जसं मी त्या दिवशी फुटसार तुम्हाला बोलली होती ना, तसंच मम्मीने ते वाटण बनवलंय. आता ती हे फोडणीत घालणार आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही भाजी पण बनवणार आहोत. ती पण तुम्हाला मी रेसिपी दाखवते मम्मीची. तर आता आईने फणसाच्या भाजीसाठी हे वाटप सगळं काढून घेतलंय. हे आपण ग्रीन वाटप काढतो म्हणजे खोबऱ्याचं फणसाच्या भाजीत टाकायला. हे झालं सगळं साहित्य वाटपाचं. आणि हे फोडणीसाठी हे काळे तीळ आहे, जिरा मोहरी आणि कांदा. हे आपलं फोडणीसाठी आहे पूर्ण. तर आता डायरेक्ट मी तुम्हाला फोडणी दाखवते. हळद भाजीला लागण्यासाठी आपण ती वाटपातच टाकतोय म्हणजे ती भाजीला व्यवस्थित लागणार. तर हे वाटण आपण आता करून घेतोय आणि ही सगळी फोडणी दाखवली होती ती आता टाकतोय. ना थोडासा आता आम्ही कढीपत्ता टाकतोय. एकदम फ्रेशली आमच्या झाडातनं काढून आणलेला आमची वाव. ही आमची मम्मा सकाळपासून दमली आहे खूप काय काय बनवून. तर आता कांदा टाकलाय. फोडणी चांगली परततोय आणि हे साइड बाय साइड पाणी पण गरम करून घेतलंय कारण की भाजीमध्ये गरम पाणीच घालतात चांगली मेलण्यासाठी. ते पण लवकर. आता बघूया. काहीनी ना आता ह्याच्यामध्ये वाटण टाकले जे मिरची आणि खोबऱ्याचं बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये कांदा जेव्हा शिजवतो ना तेव्हा थोडंसं मीठ टाकलेलं कांदा नरम होण्यासाठी. आणि आता ही भाजी त्यामध्ये टाकणार आणि चांगली मिक्स करून घेणार. की मग आपली भाजी वाफेवर शिजवली की तयार होणार. पाणी जास्त टाकतो आणि खूप भाजी मग गरगरीत होते किंवा पातळ होते किंवा खिचडी होऊन जाते. जसं लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल तर ही ती टेक्निक असते. असंच करायचं असतं. आणि भाजी चविष्ट पण बनते आणि व्यवस्थित शिजते. आमची फणसाची भाजी रेडी आहे. तुम्ही पण या खायला. हेच आंबट असते ते मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी. सुकी कैरी सुकवतात अशी मस्त पैकी आणि हे आपण कोणत्या पण म्हणजे मच्छीच्या सारात म्हणा किंवा आंबट जी हवं असेल ते घालू शकतो. आणि हा आमचं पपलू. आणि ही बघा तुझ्या बहिणीला काय हे ताट मला माझ्या आईने पण वाढलेलं आहे. एवढी भाजी खाऊन मी एकदा टाकला आणि हे एवढे आंबे खाऊन एकदा. Meanwhile, 2 hours later.
तर काही आता झाली आहे संध्याकाळ आणि आम्ही ना जातोय समुद्रावर. समुद्र म्हणजे देवगड आमच्यापासून फक्त 15 मिनिटाला आहे. तर अशी काही गाडी काढली आहे. पप्पा नाही येत आहेत, मी, स्वरूप, मम्मी आणि नारळच काय? आई घे होते, आम्ही बाकी जाते मी हार समुद्रावर. आणि या घेतलं. भेटूया. नाही असं काही आमचं घर दिसतं. इतकं रिलिफिंग वाटतं नाही, इतकं रिलिफिंग वाटतं ना संध्याकाळची हवा चालू असते, खूप मस्त वाटतं. मना कुठे चाललाय? स्वामी समर्थांच्या मंदिरात. कुठे चालला? आणि तिथे समुद्रच आहे अक्का, बघूया समुद्रावर. आमच्या घरापासून किती दूर आहे समुद्र? फक्त 10-15 मिनिटं. आम्ही जातोय. सोडून एका जागा देतील का? चिंचोळे रस्ते करून ठेवले. हा मोठो रस्तो केलो तकडनं जावा वरेरीतना. तो कुणकेश्वरचा प्रॉपर रस्तो केलो आहे आपल्या हवाय घेतला. पैसा कुठं लोक घेणार. काय असतं घेता बिझनेस. पोचलो आहे. हे स्वामी समर्थांचं मठ आहे, खूप सुंदर आहे आणि समोरच तिथे बीच आहे. जर मला दिसत तर हे मंदिर आहे आणि मंदिरात असं इतकं सुंदर व्ह्यू दिसतं, इतकं मस्त वाटतंय ना. समुद्राची एक शेवटची लाईन म्हणा कशी एकदम डार्क आणि अशी इथून झाड आली आणि तिथे एकदम बारीक होत गेले. तिथे मंदिर आहे आणि इथे आता समुद्र आहे आणि आम्ही थोडा वेळ इथे बसायला चाललोय. खूप मस्त वाटतंय. I just want to say we are blessed that we are living in a Konkan and that in Devgad. So तिथे एक ब्लॉगर बघा. आमच्या घराकडनं फक्त 15 मिनिटात आम्ही त्या तुम्ही बघू शकता. We are blessed. Hashtag कोकण. खूप मस्त वाटतंय. कोकणची माणसं साधी बोली. हृदयात आमच्या बगीचा. संपतच नाही याचं. हे कसलं दिसतंय बघ ना, दाखवते. ते कळतच आहे. मी काढतो उभी राहा. तिथं माती बघ कसं गुलाबी वाटतंय. असं वाटतं की देवाने चित्र केलंय मस्त पैकी. एकदम मस्त वाटतंय. आई बघ. मला वाटतं ना आज काय वेगळीच करिश्मा दाखवतो. काय झालंय ते बघा, कसलं जबरदस्त वाटतंय. लिटरली असं वाटतंय की पोर्ट्रेट मध्ये कोणीतरी पेंट केलंय. तुम्ही हा सिनारिओ बघा फक्त. ही एक इमॅजिन करा, ही एक फ्रेम आहे. इमॅजिन करा, ही एक पोर्ट्रेट ड्रॉ केलेली फ्रेम आहे. काय कलर्स आहेत काय. म्हणजे आम्ही पुण्यातून इकडे येतो आणि रिटर्न जायची कधी इच्छाच होत नाही, बट नाही कर सकती. पापी पेट का सवाल आहे. इथे आम्ही बीचवर फिरून तिथे मजा करतोय आणि आईचं काय चाललंय बघा. बोलला बसले. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ. तर गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करते आता. आणि आजचा दिवस खूप छान होता. भलेही 2-3 दिवसासाठी येतो पण ते पण आम्हाला खूप जास्त 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 बरे वाटतात आणि खूप मजा आली आज. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. शेवटपर्यंत बघण्यासाठी खरंच खूप थँक्यू. तोपर्यंत बाय.